महिलांचा आनंदाचा सण असतो हा वटपौर्णिमा। या वटपौर्णिमेच्या दिवशी महिला शृंगार करतात आणि आनंदाने वडाला ओसायला जातात, पूजा करायला जातात। मात्र यंदा महिलांनी आपल्या सौंदर्य शृंगारामध्ये कोणती साडी नेसावी आणि कोणती साडी नेसू नये ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा। बघा, लाल पिवळी की हिरवी, वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसणं शुभ आणि कोणत्या रंगाची साडी नेसू नये ते आपण या ठिकाणी आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। वटपौर्णिमा सण हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण आहे। दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो। यंदा वटपौर्णिमा 29 जून 2026 रोजी सर्वत्र साजरी केली जाणार आहे। या दिवशी महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत पाळतात। कोणता रंग या दिवशी शुभ असणार आहे तर बघा, महिला खास पारंपरिक साज शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करतात। या निमित्त वटपौर्णिमेला कोणता रंग शुभ आहे, महिलांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी तर हिरवा रंग। हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानला जातो। वटपौर्णिमेला हिरव्या रंगाची साडी आणि हातामध्ये हिरवा चुडा परिधान केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येते आणि वैवाहिक जीवन आनंदी राहते। लाल रंग सुद्धा तुम्ही नेसू शकता। लाल रंगाला हिंदू धर्मात सर्वात पवित्र आणि शुभ मानले जाते। हा रंग पती पत्नींमधील प्रेमाचे प्रतीक मानला जातो। पूजेच्या वेळी लाल रंगाची साडी नेसणे पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर असते। पिवळा रंग, पिवळा रंग हा आनंद स्मृती घेऊन येतो। हा रंग गुरु ग्रहाशी संबंधित असल्याने या रंगाची साडी नेसून पूजा केल्यास वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात आणि प्रगती होते। गुलाबी रंग हा प्रेमाचे प्रतीक मानला जातो। वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी गुलाबी रंगाची साडी परिधान केल्यास ती पती पत्नीच्या नात्यातील गोडवा वाढवते। तर बघा, वटपौर्णिमेला महिलांनी या 3 रंगाच्या साड्या चुकूनही नेसू नये असं यंदाच्या वटपौर्णिमेनिमित्त ज्योतिषशास्त्राने सांगितलेलं आहे। वटपौर्णिमा ही हिंदू धर्मात महत्त्वाचे सण आहे, हे सर्वांना माहीत झालं आहे। हे आनंदाने साजरा केला जातात। महिलांमध्ये सण अतिशय प्रिय आहे, महिलांचा सण हा समजला जातो। वटपौर्णिमा या सणाच्या महिला खास पारंपरिक साजशृंगार करून पतीच्या उदंड आयुष्यासाठी वडाची पूजा करतात। वटपौर्णिमा पूजेला नवीन साडी महिला नेसतात। पूजेच्या विधींमध्ये रंगांना खूप महत्त्व आहे। यंदा वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही तर काळा रंग। काळा रंग हा नकारात्मक आणि दुःखाचे प्रतीक मानला जातो। कोणत्याही पूजेत सणाला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत नाहीत। त्यामुळे महिलांनीही वटपौर्णिमेला काळ्या रंगाची साडी नेसू नये असं ज्योतिषशास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर गडद राखाडी रंग, राखाडी रंगाची साडी महिलांनी वटपौर्णिमेच्या पूजेला परिधान करणे चुकीचे मानले जाते। हा रंग अशुभ असतो असंही मानलं जातं। त्यानंतर निळा रंग, निळा रंग हा तुम्हाला आवडत असला तरी धार्मिक पूजेत निळ्या रंगाचे कपडे परिधान करणे अशुभ असते। त्यामुळे महिलांनी गडद निळ्या रंगाची साडी वटपौर्णिमेला पूजेसाठी नेसू नये असं सुद्धा ज्योतिषशास्त्राने सांगितलेलं आहे। मात्र याला अपवाद आहे। तुम्हाला जर साडी आवडत असेल, निळ्या रंगाची ड्रेस आवडत असेल तर तुम्ही बिंदास नेसू शकता। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।